डॉक्टर बालाजी तांबे हे अध्यात्म, योग आणि आयुर्वेद यांचा सुंदर संगम साधणारे थोर विचारवंत होते. या पुस्तकाचा उद्देश आहे आजारावर इलाज करण्याआधी जीवनशैली सुधारा. आपल्या रोजच्या वापरात असणारे पदार्थ म्हणजेच हळद, लसूण, जिरे, धने, मध, तूप असे अनेक पदार्थ जे आपल्या रोजच्या वापरामध्ये आहेत. ते केवळ पदार्थ नाहीत, तर औषध आहेत. पुस्तकात सांगितलं आहे की आजाराची मुळं आहेत चुकीची जीवनशैली. म्हणजेच आपल्या या धावपळीच्या जीवनामध्ये वेळेवर नाश्ता न घेणं, वेळेवर जेवण न घेणं आणि वेळ पडली तर बाहेरचं जेवणाला प्राधान्य देणं. ते म्हणजे जंक फूड. तसेच वेगवेगळे अनेक पदार्थ ज्यामुळे आपल्या शरीराची हानी होते. तसेच व्यायाम न करणं. अशा गोष्टींचा परिणाम म्हणजेच आजारपण ओढावणं होय. तसेच असंयमित आहार. असंयमित आहार म्हणजेच पिझ्झा, बर्गर असे मैदायुक्त पदार्थ सलग खाणे. त्याचा परिणाम म्हणजेच आपल्या शरीराचं वजन वाढणं. तसेच तिसरं आजाराचं मूळ म्हणजे ताणतणाव. आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये कुटुंब सांभाळत असताना स्त्रियांच्या जीवनातला ताण हा वेगळाच असतो. घरकाम सांभाळत, संपूर्ण कामं पूर्ण करत, ती स्वतःकडे दुर्लक्ष करत असते. त्या ताणतणावामुळेच आजाराची लक्षणं निर्माण होतात. तसेच ज्या वर्किंगमध्ये आहेत विमेन्स किंवा मेन्स त्यांनाही ताणतणावामुळे शारीरिक आजारांना सामोरं जावं लागतं. आपल्या शरीरामध्ये 3 दोष असतात. वात, पित्त आणि कफ. या 3 दोषांचं संतुलन जर बिघडलं तर आपल्या शरीराचंही संतुलन बिघडतं आणि आजारपण ओढवतात. म्हणूनच डॉक्टर बालाजी तांबे सांगतात की रोजचा स्वयंपाक हा आपला औषधासारखा असावा, ज्यामुळे आपलं शरीर निरोगी राहावं आणि सदृढपणे आपण आपलं जीवन जगावं. डॉक्टर बालाजी तांबे यांनी या पुस्तकामध्ये प्रत्येक पदार्थाचं महत्त्व डिटेलमध्ये दिलेलं आहे. ही गोष्ट मला खूपच आवडली. मी गेली 7 वर्ष हे पुस्तक माझ्या स्वयंपाकघरात वापरते. त्यामुळे ह्या पुस्तकाचा वापर माझ्या सखींनाही व्हावा असं वाटलं, म्हणून हा छोटासा प्रयत्न.